अभिनय म्हणजे नक्की काय असतं हे जर बघायचं असेल ना, तर हा सिनेमा नक्की पहा. मैं वापस आऊंगा. इम्तियाज अलीचा सिनेमा असल्यामुळे मी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पाहायला बसले. कारण इम्तियाज अली या माणसाच्या बुद्धीवरच माझा विश्वास आहे, त्याच्या क्रिएटिव्हिटीवर माझा विश्वास आहे. तो जो काही सिनेमा बनवतो तो सुंदरच बनवणार याची मला खात्री असते. त्यामुळे रिव्ह्यू काय म्हणतायत, लोकांना तो आवडतोय का, या सगळ्याचा विचार न करता मी तो सिनेमा पाहायला बसले आणि खरंच खिळून बसले. नसरुद्दीन शहानी जे काही काम केलंय त्या तोडीचं काम मला नाही वाटत कुणी केलंय आजपर्यंत. म्हणजे आपण निशब्द होऊन जातो. इतका सुंदर अभिनय केलाय, तो अभिनय करतोय हे सुद्धा आपण विसरून जातो. आणि ती कथा इतकी गुंतागुंतीची आहे, पात्र एकमेकात इतकी गुंतल्या गेली आहेत. एका पात्राच्या अनुभवावरून दुसऱ्या पात्राचं स्वतःच्या आयुष्याबद्दलचं काहीतरी निर्णय घेणं चालू आहे. फाळणी झाली त्यावेळी, फाळणीमुळे सामान्य माणसांच्या आयुष्यात किती उलथापालट झाली आणि त्याचा त्यांच्या आयुष्यावर किती लॉंग टर्म इफेक्ट झाला. भावविश्व उधळून गेलं, उद्ध्वस्त झालं. हे सगळं या सिनेमात दाखवलंय, फार सुंदररित्या दाखवलंय. सुरुवातीला तर एक 15 मिनिटं काय चाललंय समजत नाही, मग हळूहळू आपल्याला सगळं उलगडायला लागतं. सगळ्यांनी अप्रतिम काम केलंय, खरंच सगळ्यांनी. डायरेक्टरनी ते करवून घेतलंय, पण नसरुद्दीन शहाला सलाम. खूप शांतपणे सिनेमा पाहायचा असेल, कसलाही डिस्टर्बन्स न घेता बघायला मिळणार असेल तर हा सिनेमा पहा. आणि तेवढा मनावर ताण घेता येणार असेल तर पहा. गाणी अप्रतिम, डिरेक्शन अप्रतिम, अभिनय अप्रतिम, स्टोरी अप्रतिम, एकूणच सिनेमा लाजवाब.